गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील वेगवेगळ्या समुदायांमधील शैक्षणिक स्थिती किंवा वेगवेगळ्या समुदायांची शैक्षणिक स्थिती याबद्दलची चर्चा केली होती. आता आपण याच चॅप्टरमधला पुढचा मुद्दा म्हणजेच हे जे वेगवेगळे समुदाय आहेत त्यातल्या प्रामुख्याने मार्जिनलाइज्ड असणाऱ्या म्हणजे थोडक्यात शिक्षणापासून वंचित असणाऱ्या म्हणजे इतरांच्या तुलनेमध्ये प्रस्थापित घटकांच्या तुलनेमध्ये जे वंचित राहिलेले आहेत अशा प्रकारच्या समुदायांच्या शैक्षणिक समस्या याबद्दल चर्चा करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने 3 घटक चर्चेसाठी इथे घेतले गेलेले आहेत. ते म्हणजे अनुसूचित जाती मीन्स SC, अनुसूचित जमाती मीन्स ST आणि इतर मागासवर्ग म्हणजेच OBC. अशा 3 घटकांच्या शैक्षणिक समस्या काय आहेत हे आपण इथं लक्षात घेणार आहोत. वास्तविक पाहता 3ही घटकांच्या शैक्षणिक समस्या काही अंशी वेगळ्या आहेत तर बऱ्याच अंशी सारख्या आहेत. थोडक्यात तिन्ही घटकांनाही ज्या समस्या येत आहेत त्या जर एकत्र करून पाहतो म्हटलं तरी चालतं आहे आणि म्हणूनच आपण त्या 3ही घटकांच्या समस्या वेगवेगळ्या न पाहता एकत्र करून पाहतो आहे. मात्र चर्चा करताना आपण त्या मुद्द्याच्या अनुषंगानं 3ही घटकांच्या समस्या वेगळ्या कशा आहेत याबद्दलची थोडक्यात चर्चा करूयातच. कारण आहे त्याचं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या 2 घटकांना आपण पूर्णपणे वेगळ्या सामाजिक स्थितीमध्ये पाहू शकतो आणि तीच गोष्ट OBC म्हणजे इतर मागासवर्गाला लागू पडते. इतर मागासवर्ग ही या पूर्णपणे सामाजिकदृष्ट्या वेगळा समुदाय. गाव पातळीवर विचार केला तर गावाच्या वेशीच्या आत म्हणजे गावामध्ये शूद्र म्हणून जगणारा आणि छोटे मोठे व्यवसाय करणारा समुदाय म्हणजे OBC. त्यापेक्षाही अत्यंत थोडी वाईट अवस्था असणारा म्हणजे अनुसूचित जाती हा समुदाय जो गावाच्या वेशीच्या बाहेर राहत आलेला आहे आणि त्यांना स्वतःचा कुठला स्वतंत्र व्यवसाय किंवा संपत्ती किंवा जमीन जुमला अशा प्रकारचे अधिकार त्यांच्याजवळ नसल्यामुळं त्यांची स्थिती त्यापेक्षाही OBC किंवा इतर मागासवर्गांपेक्षाही जरा हलाखीची असलेली पाहायला मिळते. आणि त्याच्याही पलीकडे गेलो आपण गाव सोडूनच अतिदुर्गम भागात डोंगरदऱ्यांमधून इंटिरियरमध्ये राहणारा समुदाय म्हणजे अनुसूचित जमाती. त्यामुळे साहजिकच आहे तिघांची सामाजिक आर्थिक स्थिती वेगवेगळी आणि म्हणून तिघाच्या समस्या काही अंशी वेगवेगळ्या असलेल्या पाहायला मिळतील. मात्र एकत्रितरित्या चर्चा केली तर मात्र आपल्याला त्या सारख्याच दिसतील. असो आपण त्यावर चर्चा करूयात. त्यातला पहिला मुद्दा जो आहे गरिबी आणि दारिद्र्य. गरिबी आणि दारिद्र्य हे तर खऱ्या अर्थानं फक्त अनुसूचित जाती जमाती आणि OBCंचाच विषय आहे किंवा त्यांचीच समस्या आहे असं नाही आहे. सर्वच जात आणि धर्मांमध्ये सर्वच समुदायांमध्ये गरिबांची संख्या आहेच आणि त्यांच्यासाठी गरिबी आणि दारिद्र्य ही समस्या आहेच. परंतु इतर मागासवर्गीय असतील अनुसूचित जाती आणि जमाती असतील या समुदायांमध्ये गरिबी आणि दारिद्र्याचं प्रमाण सर्वाधिक असल्यामुळं इथं चर्चा जी होणार आहे ती इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती यांची एक शैक्षणिक समस्या म्हणून गरिबी. त्याला आधुनिक काळात एक नवीनच आयाम जोडला गेला आहे किंवा नवीन रूप मिळालेलं आहे. ते म्हणजे शिक्षणाचं होणारं खाजगीकरण आणि बाजारीकरण. काही वर्षापूर्वीपर्यंत तरी आपण समजू शकत होतो की ग्रामीण पातळीवर जिल्हा परिषद शाळांचं एक जाळं विणलं गेलं होतं आणि त्यामुळं जिल्हा परिषद म्हणा म्हणजे प्राथमिक म्हणा माध्यमिक म्हणा आणि काही अंशी उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीनसुद्धा ही सर्वच प्रकारची शिक्षणं ही सरकारच्या नियंत्रणामध्ये होती. सरकारी पातळीवरून दिली जात होती. त्यामुळं ती सर्वांना उपलब्ध होती. तरी त्यावेळी मानसिकतेच्या अभावी या SC ST OBC या समुदायांमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. आता मानसिकता बदलली आहे. शिक्षण घ्यायची इच्छा निर्माण झाली आहे कारण आधुनिक काळामध्ये शिक्षणाशिवाय भवितव्य नाही हे सर्वांच्या लक्षात आलं आहे. परंतु आता मात्र दुसरी समस्या पुढे आली म्हणजे काही वर्षाआधीपर्यंत शिक्षण सर्वांना उपलब्ध होऊ शकत होतं. म्हणजे ते आपण काही वर्ष म्हणजे आपण खूप ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये नाही जात. स्वातंत्र्यानंतरच्या गोष्टीची
चर्चा करतो आहे की ज्यावेळी शिक्षण सर्वांसाठी खुलं केलं गेलं होतं, परंतु SC, ST, OBC या समुदायांची शिक्षणाबद्दलची मानसिकता जी होती ती त्यांच्या पुढच्या पिढ्यांना शिक्षण देण्यामधला अडथळा होती. ती मानसिकता आता बदलायला लागली आहे, तर नवी समस्या पुढे आली आहे, ती म्हणजे शिक्षणाचं झालेलं खाजगीकरण आणि बाजारीकरण. सरकारी धोरणं बदललेली आहेत. शिक्षणामधला सरकारचा जो काही रोल आहे तो कमी होत चालला आहे. ज्या आहेत महाविद्यालयं, शाळा, त्यातूनच शासन हळूहळू आपला हात काढून घेतं आहे. नवीन शिक्षण संस्था ज्या उभ्या राहत आहेत त्या पूर्णपणे खाजगी तत्वावर, प्रायव्हेट स्वरूपात उभ्या राहत आहेत. उच्च शिक्षण तर हळूहळू आता पूर्णपणे खाजगीत होत चाललेलं आहे. त्यातही जे पारंपरिक स्वरूपाचं शिक्षण आहे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यासारखं, किंवा मराठी माध्यमातून जिल्हा परिषदच्या शाळांमधून मिळणारं हे शिक्षण उपलब्ध आहे, परंतु त्या शिक्षणाला आता मार्केटमध्ये किंवा व्यवहारामध्ये आता मागणी नाही आहे. तर मग व्यावसायिक स्वरूपाच्या शिक्षणाला आता मागणी आहे की ज्या व्यावसायिक स्वरूपाच्या शिक्षणातून चांगला रोजगार मिळू शकतो. इंजिनिअरिंग असेल, मेडिकल फील्ड असेल किंवा मॅनेजमेंट फील्ड असेल, IT फील्ड असेल, या IT, मॅनेजमेंट, मेडिकल, इंजिनिअरिंग अशा प्रकारच्या शिक्षणामधून शुअर शॉट म्हणजे खात्रीशीर नोकरी मिळू शकते. परंतु आता हे शिक्षण खाजगी उद्योजकांच्या ताब्यात गेलं आहे आणि त्यामुळं तिथं पैसे मोजूनच ते शिक्षण घ्यावं लागतं. आणि मग ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे, जे अशा प्रकारचं शिक्षण पैशाअभावी घेऊ शकत नाहीत, त्यांना या अशा महागड्या आणि रोजगाराभिमुख शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. आणि मग अशा प्रकारच्या गरिबांची संख्या जर आपण त्या ठिकाणी सर्च केली, शोधली, तर SC, ST आणि इतर मागासवर्गीयांमध्ये हे गरिबीचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणूनच त्यांना शिक्षणाची ही समस्या जास्त मोठ्या प्रमाणात भेडसावते. आदिवासींचा जर विचार केला, ट्रायबलचा म्हणजे STंचा, तर दुर्गम भागात राहतात, डोंगर दऱ्यांमधून राहतात. त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं रोजगाराचं साधनच उपलब्ध नाही आहे. जंगल आसपास असणाऱ्या साधनसंपत्तीवर ते उदरनिर्वाह करतात. अशावेळी त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत राहणारच आहे. पैसा आणायचा कुठून आणि महागडं शिक्षण घ्यायचं कुठून, हा त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. SCंचा विचार केला म्हणजे अनुसूचित जातींचा विचार केला, आता कुठं त्यांची पहिली पिढी शिक्षण घेते, सुधारते. अशावेळी ना पिढ्यानपिढ्यांची संपत्ती, ना कुठला बॅकअप. त्यामुळं साहजिकच आहे तिथंही शिक्षणासाठी आर्थिक स्थिती ही मोठा अडथळाच ठरते. तीच गोष्ट OBCंची. पिढ्यानपिढ्या शेतीसारखा एक पारंपरिक व्यवसाय करत आलेली आणि गाव पातळीवरचे छोटे मोठे व्यवसाय करत आलेले हे समुदाय किंवा या जाती, गाव पातळीवरचे छोटे मोठे व्यवसाय तर ब्रिटिश आगमनातच किंवा ब्रिटिश आमदानीतच बंद पडले. मग काय, एकमेव उरलेला व्यवसाय म्हणजे शेती. आणि आजच्या सद्यस्थितीचा विचार करता सर्वात तोट्याचा व्यवसाय जर कुठला झाला असेल तर तो शेतीच आहे. त्यामुळं तिथंसुद्धा हा वर्गसुद्धा तिथं आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला. आणि म्हणून या तिन्ही वर्गांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्यामुळं महागडं आणि दर्जेदार शिक्षण, महागडं म्हणण्यापेक्षा आपण दर्जेदार म्हणूयात, म्हणजे दर्जेदार आहे तेच महागडं झालं आणि म्हणून ते त्यांना घेता येत नाही आहे. तर या अर्थानं या तिन्ही SC, ST आणि OBCंच्या शिक्षणातला सगळ्यात मोठा अडथळा आज जर काय असेल तर गरिबी आणि दारिद्र्य. आणि म्हणूनच अशी मागणी होते की शिक्षण हे कल्याणकारी धोरणात येत असल्यामुळं ते सर्वांसाठी सक्तीचं आणि मोफत असलं पाहिजे. परंतु असं होत नाही आणि म्हणून SC, ST, OBC गरिबीमुळे, दारिद्र्यामुळे शिक्षणापासून तिथे वंचित राहतात. दुसरा मुद्दा इथं घेतला आपण चर्चेला, तो म्हणजे शाळा गळतीचे प्रमाण. शाळा गळतीचे प्रमाण म्हणजे पहिलीच्या वर्गामध्ये जितक्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं आहे तितकी विद्यार्थी संख्या 10वीच्या वर्गापर्यंत किंवा 12वी किंवा उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतात का, तर याचं उत्तर नाही येतं. पहिलीच्या वर्गात जितक्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं आहे तितके विद्यार्थी 4थीपर्यंत राहत नाही, त्यातले काही कमी होतात. जेवढे 4थीच्या वर्गात ॲडमिशन घेतलेले आहेत तेवढे 10वीपर्यंत राहत नाहीत. मधल्या काही वर्षांमध्ये, टप्प्यांमध्ये त्यातले काही विद्यार्थी कमी होतात. तीच गोष्ट 12वी, तीच गोष्ट उच्च शिक्षणाची आहे. हळूहळू विद्यार्थी संख्या कमी होत जाते. कमी होत जाणाऱ्या या विद्यार्थ्यांना किंवा या विद्यार्थी संख्येला
विद्यार्थ्यांची गळती असं म्हणतो आपण. त्यामध्ये सर्वाधिक संख्या ही मुलींची असते. पण त्यातही आपण कास्ट वाईज सर्वेक्षण जर केलं तर असं पाहायला मिळतं की SC, ST, OBC यांच्यामध्ये अशा प्रकारचं गळतीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याला कारण आहेत. SC, ST, OBCच्या मुलांमध्ये गळतीचं प्रमाण जास्त असण्याला. आदिवासींचा जर विचार केला आपण, STंचा, ट्रायबल्सचा, तर त्यांच्या आजूबाजूला स्थानिक पातळीवर खूप झालं प्राथमिक लेवलपर्यंत शिक्षण उपलब्ध आहे. त्यापेक्षा जास्त नाही आहे, कारण ते खूप इंटेरियर आणि दुर्गम भागात राहतात. कमी लोकसंख्येची छोटी छोटी गावं असतात. तिथं प्राथमिक शाळासुद्धा त्या गावांसाठी त्या ठिकाणी दिलेली नसते. 4-2 गावात मिळून एखादी शाळा असते. अशावेळी तितकं ॲडजस्ट करून त्या आईवडिलांनी आपल्या मुलांना प्राथमिक पातळीवरचं शिक्षण जरी दिलं तरी माध्यमिक म्हणा किंवा उच्च माध्यमिक म्हणा अशा प्रकारचं शिक्षण देण्यासाठी त्यांना गाव सोडून बाहेर शहराच्या ठिकाणी किंवा निमशहरी भागामध्ये यावं लागतं. परंतु आर्थिक स्थितीमुळं, वर पाहिलेल्या मुद्द्यामुळं आपण आर्थिक स्थितीमुळं ते त्या ठिकाणी येऊन शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशावेळी त्यांना शाळा मध्येच सोडून द्यावी लागते. हीच गोष्ट ग्रामीण भागातल्या अनुसूचित जातींची आहे, OBCंची. शेतीचा हंगाम असेल, कामाचे दिवस असतील, अशावेळी कुटुंबातील सदस्य संख्या कितीही असली तरी ती कामाला पुरत नाही. त्यामुळे शाळा सोडून कुटुंबातील मुलांना, मुलींना त्या ठिकाणी कामाला जुंपलं जातं आणि मग त्यांचं शाळेकडचं लक्ष कमी होऊन हळूहळू शाळा सुटून जाते. तीच गोष्ट त्यांच्या आर्थिक स्थितीलासुद्धा लागू पडते. बऱ्याचदा जो आदिवासी संदर्भातला आपण मुद्दा पाहिला तोच ग्रामीण भागातही लागू पडतो. ग्रामीण भागातही प्राथमिक आणि खूप झालं तर माध्यमिक लेवलपर्यंत शिक्षण उपलब्ध असतं. उच्च माध्यमिक आणि उच्च स्वरूपाचं शिक्षण, हायर एज्युकेशन ज्याला म्हणतो आपण, ते मात्र ग्रामीण भागात उपलब्ध नाही आहे. त्यासाठी सुद्धा ग्रामीण लोकांना शहरी भागाकडं स्थलांतर करावं लागतं. परंतु तिथं पुन्हा मुद्दा येतो मानसिकतेचा आणि आर्थिक स्थितीचा. आणि अशावेळी या अडचणीमुळं पुन्हा त्यांना शाळा सोडावी लागते. आणि म्हणून या ठिकाणी गळतीच्या प्रमाणातल्या एकूण विद्यार्थ्यांचं सर्वे केल्यावर लक्षात येतं, सर्च केल्यावर लक्षात येतं की यामध्ये SC, ST आणि OBCंची मुलांची संख्या म्हणजे मुलामुलींची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळं हा सुद्धा एक इथं शैक्षणिक अडचणीचा मुद्दा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरचा मुद्दा ज्यावर आपण चर्चा करू शकतो तो म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये केला जाणारा भेदभाव. आता या मुद्द्यावर वादविवादसुद्धा होऊ शकतील की आधुनिक काळामध्ये 21व्या शतकामध्ये खरंच असा भेदभाव विद्यार्थ्यांमध्ये केला जातो का? परंतु आजही अशा प्रकारची उदाहरणं पाहायला मिळतात. आधी तर ही उदाहरणं खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळायची. खुद्द घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या वर्गात इतर सवर्ण आणि उच्च जाती विद्यार्थ्यांच्या बरोबरीनं बसून शिक्षण घेता येत नव्हतं. वर्गाच्या बाहेर बसून दुरून त्यांना शिक्षण घ्यावं लागलं. अशा प्रकारच्या गोष्टी आपण ऐकल्यात, वाचल्यात. त्यावरून लक्षात येतं की मोठ्या प्रमाणामध्ये SC, ST असतील किंवा OBC असतील या समुदायातील मुलामुलींसोबत शैक्षणिक क्षेत्रामध्ये भेदभाव केला जायचा. जर आपण खूप डीपमध्ये सर्चिंग केलं तर तो प्रकार आजही आपल्याला पाहायला मिळू शकतो. कारण आजही मोठ्या प्रमाणामध्ये हायर एज्युकेशनमध्ये, उच्च शिक्षणामध्ये, त्यातल्या त्यात पुन्हा व्यावसायिक स्वरूपाच्या शिक्षणामध्ये प्रस्थापित वर्ग, उच्च वर्ण, उच्च जात वर्ग यांचं वर्चस्व असलेलं पाहायला मिळतं. आणि मग त्या ठिकाणी पुन्हा एकदा SC, ST, OBC अशा प्रकारच्या घटकांना त्या ठिकाणी अन्यायाचा, अत्याचाराचा काही अंशी का होईना सामना करावा लागतो. IIT, IIM सारख्या ज्या उच्च शिक्षण संस्थान आहेत देशातल्या, की ज्यामधून देशातील सर्वाधिक टॅलेंटेड म्हणवली जाणारी पिढी घडवली जाते, तिथं जर SC, ST, OBC या वर्गाच्या मुलामुलींचं प्रमाण पाहिलं तर लगेच लक्षात येतं की हा भेदभाव ठळकपणे दिसतो. किंवा त्या ठिकाणी शिकवणाऱ्या प्राध्यापक मंडळींचं प्रमाण जरी पाहिलं तरी ती तफावत नजरेत भरतेच. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये केला जाणारा भेदभाव हा पूर्णपणे संपला आहे असं म्हणण्याचं धाडस आज तरी करता येत नाही. मग या अशा प्रकारच्या भेदभावाचा त्या ठिकाणी मुलांच्या शिक्षणावर म्हणजे मानसिकतेवर परिणाम होतो आणि मानसिकतेवर झालेला परिणाम शिक्षणावर परिणाम करतो. म्हणजेच असं म्हणू शकतो आपण की हा भेदभावसुद्धा या SC, ST, OBCंच्या मुलांच्या शिक्षणातला मोठा अडथळा म्हणून आपल्यासमोर आलेला आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा पुढचा तो म्हणजे सरकारी शाळांचा निम्न दर्जा. निम्न म्हणजे खालचा दर्जा, म्हणजे हलका दर्जा, किंवा सरकारी शाळांमधल्या सुविधा व्यवस्थित नसणं. SC, ST, OBC या वर्गाचा जर आपण सर्वे केला तर पाहायला मिळेल किंवा या वर्गांचा सर्वे करण्याऐवजी
सरकारी शाळा ज्या आहेत, जिल्हा परिषदच्या शाळा, नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, तर इथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी, जास्तीत जास्त विद्यार्थी हे SC, ST आणि OBC या घटकातून मोडतात. आणि मग त्या ठिकाणी हे जे विद्यार्थी शिकत असतात तिथं दिलं जाणारं शिक्षण हे कोणत्या प्रकारचं असतं ते जर पाहिलं तर म्हणजे दिलं जाणारं शिक्षण म्हणण्यापेक्षा सुविधा खूप महत्त्वाच्या असतात. शाळेच्या आणि विद्यालयांच्या बिल्डिंग्स व्यवस्थित नसणं, खिडक्या दरवाजे तुटलेले असणं, शिक्षक संख्या पुरेशी नसणं, पुस्तकांचा अभाव, चांगल्या दर्जाच्या सुव्यवस्थित अशा लॅबचा अभाव, साधनांचा अभाव, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी शैक्षणिक वातावरण निर्माण करू शकत नाहीत. आणि अशावेळी त्या ठिकाणचं वातावरण हे त्या मुलांच्या शैक्षणिक विकासातला सगळ्यात मोठा अडथळा असतं, अडचण असते. आजही कित्येक ठिकाणी सर्वात मोठा प्रॉब्लेम हा जो आहे तो हाच की कित्येक विषय शिकवायला शिक्षकच उपलब्ध नाही आहेत. कारण शासकीय पातळीवरून होणारी नोकर भरती ही लालफितीच्या कारभारासारखी हळूहळू होणारी नोकर भरती, आणि त्यामुळं साहजिकच आहे तिथंही मुलांच्या शिक्षणाचं खूप मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्या कारणामुळं. तर अशा एकूण काही मुद्द्यांवर आपण चर्चा करतो की ज्यामध्ये SC, ST आणि OBCच्या मुलांना अशा प्रकारच्या काही कारणांमुळं शैक्षणिक अडचणींचा सामना करावा लागतो. आणखीन काही मुद्दे, ज्या मुद्द्यांची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात.